नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्राची ओळख या प्रकरणाच्या आजच्या 7व्या भागामध्ये आपण मानसशास्त्र विषयातील करिअरच्या संधी यांचा अभ्यास करणार आहोत. करिअर अपॉर्च्युनिटीज इन सायकोलॉजी. अलीकडे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मानसशास्त्र विषय अभ्यासासाठी काय घ्यायचा किंवा मानसशास्त्र विषय स्पेशल घेऊन आपल्याला करिअर करण्यासाठी कुठे संधी उपलब्ध आहेत. तर त्यांच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपल्याला या व्याख्यानातून प्रामुख्याने मिळणार आहेत. मित्रांनो, मानसशास्त्र विषयाची व्याप्ती जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मागे आपण बघितलं की 200पेक्षा जास्त उपशाखा मानसशास्त्राच्या सध्या कार्यरत असताना आपल्याला दिसतात. एकंदरीत मानसशास्त्राचं महत्त्व जे आहे ते महत्त्व लोकांना पटू लागलेलं आहे. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. आजच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा लोकांचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते खालावत चाललेलं आपल्याला दिसतं. मानसिक आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण वाढत चाललेलं दिसतं. कोविड-19च्या या परिस्थितीमध्ये आपण बघतो आहोत की असंख्य व्यक्ती सौम्य स्वरूपाच्या मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. काही व्यक्तींना वैयक्तिक समुपदेशन केलं की मग त्यातून त्या बऱ्या होत आहेत. तर एकंदरीत सद्यस्थितीमध्ये जी एक आपण मानसिक त्रागा स्थिती किंवा मानसिक चलबिचल जी झालेली आहे याच्यावरून मानसशास्त्र किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला लक्षात यायला लागतं आहे. मित्रांनो, अमेरिकेमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी एक सर्वे झाला. या सर्वेमध्ये सोशल सायन्सेसमध्ये टॉपचे जे 5 विषय होते या 5 विषयामध्ये मानसशास्त्र हा विषय होता. म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये मानसशास्त्र विषयाचं महत्त्व जबरदस्त वाढतं आहे. भारतामध्ये सुद्धा मानसशास्त्र विषयाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढायला लागलेलं असल्यामुळे आता मानसशास्त्र विषय घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल हा वाढत चाललेला आपल्याला दिसतो. मग मानसशास्त्र विषयामध्ये आपल्याला जर करिअर करायचं असेल तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी आपण 3 प्रकारामध्ये बघणार आहोत. पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मानसशास्त्रातील करिअरच्या संधी कोणत्या आहेत. दुसऱ्या प्रकारामध्ये संशोधन क्षेत्र जे आहे तेथे मानसशास्त्रातील संधी काय आहेत. आणि तिसरं जे क्षेत्र आहे व्यावसायिक क्षेत्र, तर तेथे मानसशास्त्रातील करिअरच्या संधी कोणत्या आहेत. आणि या व्यतिरिक्त काही उपयुक्त कोर्सेस जे आहेत त्यांची माहिती आज मी या व्याख्यानातून देणार आहे. तर मित्रांनो, अगदी सुरुवातीला आपण बघणार आहोत शैक्षणिक क्षेत्रामध्ये एज्युकेशनल फील्डमध्ये मानसशास्त्रातील करिअरच्या संधी कशा आहेत. बघा, 12वीपर्यंत बहुतांशी मानसशास्त्र विषय विद्यार्थ्यांना शिकण्यास नसतो. बोटावर मोजणे इतक्या महाविद्यालयांमध्ये ज्युनियर कॉलेजला आपण मानसशास्त्र विषय शिकताना बघतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विषयाची फारशी माहिती नसते. पण वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आल्यानंतर मग विद्यार्थी या विषयाच्या बाबतीमधले जिज्ञासा आणि उत्सुकता दाखवतात आणि मग विद्यार्थी विषयामध्ये येतात. आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर साहजिकच म्हणजे मानसशास्त्र विषयामध्ये पदवीचं शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही बघा, D.Ed करायचं असेल, B.Ed करायचं असेल, B.Ped करायचं असेल, M.Ped करायचं असेल, M.Ed करायचं असेल तर अशा अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला मानसशास्त्र विषय हा अभ्यासण्यासाठी असतोच. त्यामुळे या विविध अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम जे काही आहेत या विविध अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला मानसशास्त्र विषयाचं महत्त्व दिसतं. जर तुम्हाला ज्युनियर कॉलेजला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक मानसशास्त्राचा शिक्षक म्हणून जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घ्यावं लागतं, ज्याला आपण MA सायकोलॉजी असं म्हणतो. MA सायकोलॉजी केल्यानंतर B.Edची पदवी तुम्ही घेतली की तुम्ही ज्युनियर कॉलेजला कनिष्ठ महाविद्यालयाला मानसशास्त्राचे शिक्षक म्हणून नियुक्त होऊ शकतात. जर तुम्हाला वरिष्ठ महाविद्यालय सिनियर कॉलेजला मानसशास्त्र विषयाचं प्राध्यापक व्हायचं असेल तर MA सायकोलॉजी केल्यानंतर तुम्हाला नेट किंवा सेट, नेट म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट आणि सेट म्हणजे स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट, या दोन्ही पात्रता परीक्षा आहेत. या पात्रता परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक मानसशास्त्राचा शिक्षक, आधी सहाय्यक प्राध्यापक, नंतर सहयोगी प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक अशा टप्प्याने तुम्हाला मानसशास्त्रातील
शिक्षक होता येऊ शकतं. तसंच काही अशा शाळा आहेत ज्यांना आपण गतिमंद शाळा, मतिमंद शाळा, अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा, अशा शाळांमध्ये सुद्धा शिक्षकांची नियुक्ती करत असताना स्पेशल एज्युकेशन घेतलेले जे काही विद्यार्थी असतात किंवा स्पेशल एज्युकेशनमध्ये शिक्षण घेतलेले जे काही विद्यार्थी असतात, अशा विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती जी काही आहे ती नियुक्ती करता येऊ शकते. आणि अलीकडे आपण बघतो आहे की CBSE बोर्डच्या शाळा असतील किंवा मोठमोठ्या महानगरांमधले असणाऱ्या ज्या काही शाळा असतील, या शाळांमध्ये शालेय समुपदेशक म्हणून नियुक्त केले जात असतात. आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला मानसशास्त्र विषय घेऊन करिअर करण्यासंदर्भामध्ये भरपूर संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. यानंतर दुसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे संशोधन क्षेत्र, ज्याला आपण रिसर्च एरिया असं म्हणतो. मानसशास्त्रामध्ये संशोधन करण्यासाठी भरपूर वाव आहे. संशोधन ही निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे. मानसशास्त्रातील MAचं शिक्षण घेतल्यानंतर पुढे PhD करत असताना आपण संशोधन करतो, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी मानसशास्त्रातलं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी नेट परीक्षा, ज्याला आपण नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा म्हणतो, ही परीक्षा दिल्यानंतर JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप प्राप्त केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना देखील संशोधनासाठी त्या ठिकाणी वाव मिळत असतो. मानसिक आरोग्य असेल, शिक्षण क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, चिकित्सा क्षेत्र असेल, व्यक्तिमत्वाचं क्षेत्र असेल, सामाजिक मानसशास्त्राचं क्षेत्र असेल, वैकसिक मानसशास्त्राचं क्षेत्र असेल, सांगायचा मुद्दा असा की मानसशास्त्राच्या विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला संशोधक म्हणून कार्य करता येऊ शकतं. भारतामध्ये मानसशास्त्रातील संशोधनांमध्ये फारशी प्रगती दिसत नाही, पण पाश्चात्य देशांमध्ये मानसशास्त्रीय संशोधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असताना दिसते. भारतात काही संस्था आहेत ज्या संशोधन करण्यासाठी अनुदान देत असतात. त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, ज्याला आपण UGC असं म्हणतो, ICSSR इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, यासारख्या ज्या संस्था आहेत, या संस्था संशोधन करण्यासाठी ग्रँट्स देत असतात, अनुदान देत असतात. आणि मग या अनुदानाच्या आधारावर आपण मानसशास्त्रातील विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करू शकतो. तसंच महाराष्ट्र महिला आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, यासुद्धा मानसशास्त्रातील क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी अनुदान जे आहे ते अनुदान देत असतात. आणि म्हणून PhD करणारा हा वर्ग आहेच आहे, परंतु JRF झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील वेगवेगळ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळते. DRDO मध्ये सुद्धा वेगवेगळे मानसशास्त्रावर आधारित असणारे प्रोजेक्ट जे आहेत ते प्रोजेक्ट राबवले जात असतात. तर सांगायचा मुद्दा असा आहे की भारतातील काही ठराविक इन्स्टिट्यूट आहेत, या इन्स्टिट्यूट वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन प्रकल्प राबवतात आणि त्या संशोधन प्रकल्पांमध्ये आपल्याला प्रोजेक्ट ऑफिसर असेल, फील्ड ऑफिसर असेल, यासारख्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला संशोधन करण्याची संधी उपलब्ध होते. आणि मग आपलं संशोधन जसजसं विकसित होत जातं तसतसं अधिक मोठमोठ्या प्रकारचे मेजर रिसर्च प्रोजेक्ट जे आहेत ते प्रोजेक्ट आपल्याला प्राप्त होत असतात. तर संशोधन करण्यासाठी मानसशास्त्राच्या क्षेत्रात देखील आपल्याला मोठी संधी आहे. तिसरं जे क्षेत्र आहे व्यावसायिक क्षेत्र. मानसशास्त्रामध्ये MA झालेल्या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्तींना मानसशास्त्रामधील MAच्या ज्ञानाच्या आधारावर स्वतःचा स्वतंत्र असा व्यवसाय जो आहे तो सुरू करता येऊ शकतो. मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीला मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून आपल्याला काम करता येऊ शकतं. मानसिक आरोग्याच्या सेवा देणाऱ्या ज्या संस्था आहेत, सेवाभावी दवाखाने आहेत, मनोरुग्णालये आहेत, संशोधन संस्था आहेत, औद्योगिक संस्था आहेत, न्याय वैद्यक क्षेत्रातील काही गोष्टी आहेत, अशा ठिकाणी आपल्याला स्वतःचा करिअर जे आहे, स्वतःचं व्यावसायिक करिअर जे आहे ते करिअर सुरू करता येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मानसशास्त्रातील समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या व्यक्तींचा गट आता वाढत चाललेला आपल्याला दिसतो. म्हणजे मानसशास्त्रातील चिकित्सा मानसशास्त्र किंवा समुपदेशन मानसशास्त्रामध्ये MA केलेले जे विद्यार्थी आहेत,
हे विद्यार्थी पुढे आणखी काही सर्टिफिकेट कोर्सेस किंवा डिप्लोमा कोर्सेस करतात आणि मग या कोर्सेसच्या आधारावर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय जो आहे तो व्यवसाय सुरू करतात. नोकरीची वाट बघण्याची गरज येत नाही. स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यानंतर या व्यक्ती समाजाला मानसशास्त्रीय सेवा देतात. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या व्यावसायिक सेवेकडे तर बघितलंच जातं, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मानसशास्त्रीय सेवा देणं. लोकांचं मानसिक स्वास्थ्य किंवा लोकसमूहाचं मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी सामाजिक सेवा भाव जो आहे तो भाव आपल्याला व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसतो. आणि म्हणून बघा, कुटुंब समुपदेशक असेल, वैवाहिक समुपदेशक असेल, शैक्षणिक समुपदेशन असेल किंवा ज्याला आपण म्हणतो क्रीडा समुपदेशन असेल, असे कितीतरी क्षेत्र आपल्याला सांगता येतील. या क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशन केलेल्या ज्या व्यक्ती असतात, म्हणजे इंडस्ट्रियल सायकोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केलेल्या व्यक्ती इंडस्ट्री क्षेत्रामध्ये समुपदेशन करतात किंवा काउन्सिलिंगमध्ये वेगवेगळे जे एरिया येतात ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या काही क्वालिटीज पण असतात. प्रत्येक व्यक्तीचा एक आवडीचा भाग असतो. आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये अधिक चांगलं समुपदेशन करता येऊ शकतं हे व्यक्तीचा पर्सनॅलिटी पॅटर्न जो आहे त्याच्यावरून पण ठरत असतं. काही व्यक्ती फक्त शोक उपचार करतात, काही व्यक्ती फक्त वैवाहिक समुपदेशन करतात, काही व्यक्ती फक्त चाइल्ड काउन्सिलिंग करतात, काही व्यक्ती फक्त फॅमिली काउन्सिलिंग करतात. असं वेगवेगळे सेपरेशन, स्पेशलायझेशन ज्याला आपण म्हणूया ते सुद्धा आपल्याला समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये दिसतात. आणि म्हणून अलीकडे व्यावसायिक समुपदेशन क्षेत्रामध्ये किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करत असताना बहुतांशी व्यक्ती दिसतात. फक्त भाग एक असा आहे की भारतामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये जसं समुपदेशन करणं किंवा व्यावसायिक करणं, व्यावसायिक म्हणून सेवा देणं यासाठी जसं परवाना दिला जातो तसं भारतामध्ये अजून असा परवाना दिला जात नाही. पण रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया नावाची भारतातली जी एक नावाजलेली संस्था आहे, या संस्थेचे काही सर्टिफिकेट कोर्सेस किंवा डिप्लोमा कोर्सेस जर आपण केलेत तर साहजिकच त्या कोर्सेसच्या आधारावर आपल्याला एक परवाना मिळतो, नंबर मिळतो आणि त्याच्या आधारावर आपण मानसशास्त्रीय सेवा ज्या आहेत त्या सेवा लोकांना देऊ शकतो. तर हे झालं व्यावसायिक क्षेत्र. याशिवाय MPSC, UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा सैनिकी क्षेत्रातील SSBच्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये मानसशास्त्रीय ज्ञान असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्तींना अधिक चांगल्या प्रकारे संधी या उपलब्ध होत असतात. या सगळ्या 3 प्रकारच्या संधी मी या ठिकाणी सांगितल्यात. पण काही अभ्यासक्रम जे आहेत या अभ्यासक्रमांचा सुद्धा मी जाता जाता या ठिकाणी उल्लेख करतो. स्लाईड्समध्ये सुद्धा ते अभ्यासक्रम तुम्हाला दिसतील. तुम्ही जर गुगलमध्ये सर्च केलं तर तुम्हाला या संदर्भातलं अधिक माहिती जी आहे, हे कोर्सेस कुठे कुठे उपलब्ध आहेत या संदर्भातली अधिक माहिती जी आहे ती अधिक माहिती उपलब्ध होईल. बघूया आपण काही कोर्सेस. मानसशास्त्र विषयामध्ये BA केल्यानंतर वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये MA मानसशास्त्र करता येतं. मग हे MA मानसशास्त्र करत असताना आपण क्लिनिकल सायकोलॉजी, काउन्सिलिंग सायकोलॉजी, इंडस्ट्रियल सायकोलॉजी, सोशल सायकोलॉजी, एज्युकेशनल सायकोलॉजी, ॲप्लाइड सायकोलॉजी, डेव्हलपमेंटल सायकोलॉजी यासारखे वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत या शाखांमध्ये आपण पदव्युत्तर शिक्षण जे आहे हे शिक्षण घेऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ जवळपास सगळ्याच विद्यापीठांमध्ये आता मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण जे काही आहे ते घेण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. फक्त कुठल्या विद्यापीठामध्ये कुठल्या प्रकारचे कोर्सेस चालवले जातात या संदर्भातली माहिती आपण घेऊ शकतो. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांमधील महाविद्यालयांमध्ये सुद्धा पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते आपल्याला आता उपलब्ध होऊ लागलेलं आहे. क्रिमिनॉलॉजी आणि लीगल सायकोलॉजी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोर्सेस करता येऊ शकतात. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल आणि हेल्थ सायकोलॉजी हा एक डिप्लोमा आपल्याला करता येऊ शकतो. महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा या ठिकाणी हा डिप्लोमा उपलब्ध आहे. तसंच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल अँड कम्युनिटी सायकोलॉजी हाही डिप्लोमा त्या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. तसंच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्कूल सायकोलॉजी,
पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्था जी आहे या संस्थेमध्ये हा डिप्लोमा जो आहे तो चालवला जातो. तसंच RCIचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच RCI यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी PGDRP नावाचा जो कोर्सेस आहे हा कोर्स जर तुम्ही केला तर तुम्हाला RCIचं सर्टिफिकेशनसुद्धा मिळू शकतं. चाइल्ड सायकोलॉजी याच्या संदर्भातसुद्धा त्यांचे वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते उपलब्ध आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये सुद्धा काही मानसशास्त्रावर आधारित प्रमाणपत्र पदव्युत्तर पदविका कोर्सेस जे काही आहेत ते कोर्सेस उपलब्ध असलेले आपल्याला दिसतात. चाइल्ड अँड ॲडोलसंट सायकोलॉजी याही संदर्भामध्ये काही ठिकाणी कोर्सेस उपलब्ध आहेत. ह्युमन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याही प्रकारचा डिप्लोमा आपल्याला दिसतो. पोस्ट डॉक आपल्याला करता येतं कलकत्त्यासारख्या विद्यापीठामध्ये. तसंच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकोलॉजी या संदर्भात तर अनेक कोर्सेस जे आहेत ते कोर्सेस उपलब्ध आहेत. MSc इन होलिस्टिक सायकोलॉजी बेंगलोरला हा एक कोर्स आपल्याला करता येऊ शकतो. तसंच मास्टर ऑफ सोशल वर्क MSW करूनसुद्धा आपल्याला पुढे मानसशास्त्र विषयामध्ये करिअर करता येऊ शकतं. तसंच मास्टर ऑफ ह्युमन रिसोर्स अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट याही क्षेत्रामध्ये आपल्याला कोर्स करता येऊ शकतो. तसंच मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA पण आपल्याला करता येऊ शकतं. मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट आपल्याला करता येऊ शकतं. MA इन योगा सायकोलॉजी हाही कोर्स उपलब्ध आहे. डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन म्हणजे मेंटल रिटार्डेशनच्या संदर्भातला हा डिप्लोमा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. याशिवाय डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन याच्यामध्ये व्हिज्युअली हँडिकॅप्ड जे काय आहेत ज्यांना दृष्टीदोष ज्याला आपण म्हणतो त्यांच्या संदर्भातले सुद्धा काही कोर्सेस जे आहेत ते कोर्सेस उपलब्ध आहेत. डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन हिअरिंग इम्पार्ड म्हणजे श्रवणाच्या संदर्भात प्रॉब्लेम असणाऱ्यांसाठी जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत. याशिवाय डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशनमध्ये मल्टिपल डिसॲबिलिटीज ज्या असतात फिजिकल आणि न्यूरोलॉजिकल या ज्या डिसॲबिलिटीज असतात यांच्या संदर्भातले सुद्धा काही कोर्सेस हे उपलब्ध आहेत. योगा एज्युकेशनच्या संदर्भात काही कोर्सेस उपलब्ध आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हँडिकॅप्ड ही जी इन्स्टिट्यूट आहे याही ठिकाणी काही मानसशास्त्रावरचे कोर्सेस उपलब्ध आहेत. भारतातील निमान्स नावाची जी संस्था आहे त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स नावाची जी संस्था आहे त्याही ठिकाणी रिहॅबिलिटेशन सायकोलॉजीच्या संदर्भातले MPhilचे कोर्सेस आणि इतर कोर्सेस चालू आहेत. म्हैसूर विद्यापीठ असेल, कलकत्ता विद्यापीठ असेल, आपलं मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, अशा मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये किंवा बेंगलोरचं ख्रिस्ट विद्यापीठ असेल अशा काही विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे सुरू आहेत. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की BA मानसशास्त्र आणि MA मानसशास्त्र केल्यानंतरसुद्धा ठराविक क्षेत्रामध्ये आपल्याला स्पेशलायझेशन करायचं असेल तर त्या संदर्भातले काही पदव्युत्तर कोर्सेस जे आहेत ते उपलब्ध आहेत. असे कोर्स करून आपण आपल्या करिअरची सुरुवात किंवा निवड जी आहे निवड करून सुरुवात जी आहे ती सुरुवात करू शकतो. वेबसाईट तुम्ही बघू शकतात. वेगवेगळ्या वेबसाईटवर ही सगळी माहिती उपलब्ध आहे. या व्याख्यानाच्या शेवटी मी काही स्लाईड्स देणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही या गोष्टी बघू शकतात. तर मित्रांनो, मानसशास्त्र विषय तुमच्या दृष्टिकोनातनं सध्या नवीन जरी असला पण मानसशास्त्र विषयाला भवितव्य किंवा भविष्य खूप चांगलं आहे. तुम्हाला करिअर करण्यासाठी भरपूर वाव किंवा संधी या विषयामध्ये आहे आणि म्हणून निश्चितच तुम्ही मानसशास्त्राची निवड करा. स्वतःचं स्वास्थ्य तर चांगलं ठेवाल पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य, आपल्या समाजाचं स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी एक सेवाभाव म्हणून तुम्ही कार्य करू शकाल. म्हणून तुम्हाला मी मानसशास्त्र विषय निवडण्याच्या संदर्भामध्ये शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.